सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे एकाच हॉटेलमध्ये उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळ्या कार्यक्रमासाठी गेले होते आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगळ्या कार्यक्रमासाठी तिथे उपस्थित होते। त्या दोघांची कुठलीही भेट किंवा चर्चा झालेली नाही। की दोनही नेते दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने या हॉटेलमध्ये गेलेले होते। दोनही नेत्यांचे कार्यक्रम वेगवेगळे होते। जर योगायोगाने हे दोन नेते हॉटेलच्या पोर्चमध्ये, लिफ्टच्या समोर किंवा एखाद्या फ्लोअरवर जर समोरासमोर येत असतील तर राज्यातली एकूण आपली संस्कृती आहे की कुणीही माणूस समोर आला तर आपण त्याला हसून अभिवादन करतो, नमस्कार चमत्कार होणं फार स्वाभाविक आहे। मात्र त्यावरून लगेच सुतावरनं स्वर्ग गाठणं आणि काहीतरी राजकीय घडामोडीच चालू आहेत का असं म्हणणं मला असं वाटतं की फारच प्रीमॅच्युअर स्टेटमेंट असेल। एक मोठी बातमी, गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। कोविड काळात औषधं, ऑक्सिजन चोरलं, भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केलाय। या सर्वांचा हिशोब निवडणुकीत घेतला जाईल असा इशारा देखील गणेश नाईक यांनी दिलेला आहे। तर बैठका बोलवायच्या आणि दुसऱ्यांना चोर बोलायचं, जनतेला माहीत आहे चोर कोण आहे ते, अशा शब्दात वनमंत्री गणेश नाईक यांचं नाव न घेता भाजपच्याच आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। कोविडची औषधं चोरली, रेमडेसिवीर जी अत्यावश्यक औषधं नवी मुंबई करता आली ती औषधं चोरून नेली। सिडकोचा कारभार नवी मुंबईमध्ये, शेतकरी प्रकल्पग्रस्त कुठले नवी मुंबईचे, पण सिडकोचे फंड कोविड सेंटरला कुठे, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये। नवी मुंबईला ना त्याचा फायदा दिला। स्वतःच्या स्वार्थाकरता सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईचे जनतेकरता मिळायला पाहिजे महापालिकेला, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले। मी ते ओपन हाऊस मध्ये बोललेलो आहे आणि आज पुन्हा बोलतोय। पूर्ण नव्या मुंबईला माहिती आहे, अधिकाऱ्यांना बोलवायचे, त्यांच्यावर आरोप करायचे, इतर विरोधकांवर आरोप करायचे, पाणी चोरलं, लाईट चोरली, औषधं चोरली। अरे चोर कोण आहे ते एकदा सांगून तरी टाका। जनतेला माहिती आहे चोर कोण आहेत, ही जनता जनार्दन सब जानती है। एकदा टाकून द्या, सांगून टाका लोकांना। राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। विरोधकांनी हवेत गोळीबार करू नये, जे आरोप आहेत ते स्पष्ट सांगावेत असं गिरीश महाजन म्हटले। कुणबी प्रमाणपत्र रोखून धरू नका असं आवाहन मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना केलं। प्रमाणपत्र वाटप रोखण्याचं फडणवीसांनी शिरसाट यांना आदेश दिलेत असा आरोप जरांगे यांनी केलाय। कोविड काळात औषधं, ऑक्सिजन चोरलं, भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केलाय। या सर्वांचा हिशोब निवडणुकीत घेतला जाईल असा इशारा देखील गणेश नाईक यांनी दिला। बैठका बोलवायच्या आणि दुसऱ्यांना चोर बोलायचं, जनतेला माहीत आहे चोर कोण आहेत ते, अशा शब्दात आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार पलटवार केला। त्यामुळे नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे। एकनाथ शिंदे यांनी कोकण उद्ध्वस्त केला असा आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केला। कोकणाच्या 5 जिल्ह्यातील 593 गावात विशेष नियोजन प्राधिकरण केल्याचा जीआर काढून कोकण गिळंकृत करणं हा एकमेव डाव असल्याचा आरोप राऊत यांनी केला। ठाकरे ब्रँड संपणार नाही, मात्र ठाकरे ब्रँड म्हणजेच उद्धव ठाकरे नाहीत तर त्यात राज ठाकरे आणि संपूर्ण कुटुंब आहे असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। राज ठाकरेंना आव्हान देत त्यांनी त्रिभाषा धोरणावरही भाष्य केलं। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं बार चालतो हे ऐकून धक्का बसला असं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी म्हटलंय। तसंच महाराष्ट्राच्या पोलिसांनी कारवाई करावी असंही दमानिया यांनी म्हटलं। राज ठाकरेंचं उद्दिष्ट देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याचं आहे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। तर फडणवीसांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नसल्याचंही ते म्हटलं। सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी राजेंद्र राठोड तर व्हॉइस चेअरमनपदी रंगनाथ वराडे यांची निवड झालेली आहे। सोयगावच्या सहकार क्षेत्रावर आमदार अब्दुल सत्तार यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय। सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळावा पार पडला। यावेळी सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती आणि संचालकांचा सत्कार समारंभ पार पडला।
बीडच्या गेवराई शहरातून बंजारा समाज बांधवांकडून एकतेचा नारा देण्यात आला. मंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गेवराईमध्ये हजारो बंजारा बांधव एकवटले होते. बंजारा समाजाच्या वन नेशन वन रिझर्वेशनचा ड्राफ्ट तयार करून पंतप्रधान मोदींची भेट घेणार असं वक्तव्य राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी बंजारा समाज एकता मेळाव्यामध्ये केलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आनंदच होईल असंही वक्तव्य त्यांनी केलं. मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी. मात्र दोघांची भेट अथवा कोणतीही चर्चा नाही. न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा थोड्याच वेळात दुसरा भाग. निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेनंतर आता ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. सीबीएसईच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची केवळ 68 शब्दात माहिती. विधान परिषदेत सत्यजित तांबेंनी उपस्थित केला मुद्दा. केंद्र सरकारशी चर्चा करणार मंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. ओला, उबर कॅब आणि रिक्षा चालकांचा संप स्थगित. मंगळवारपर्यंत सरकारला वेळ. मागण्या मान्य झाल्या नाही तर बुधवारपासून पुन्हा बंदचा इशारा. रत्नागिरी शहरातील चौघांचा आरेवारे इथल्या समुद्रात बुडून मृत्यू. समुद्रात पोहत असताना चौघांना लाटेचा अंदाज न आल्यानं मृत्यू. व्हिएतनाममधील लाँग बे मध्ये नाव उलटली. नावेतील 53 जणांपैकी 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर. लॉस एंजेलिसमध्ये भरधाव कारनं रस्त्यावरील लोकांना चिरडलं. भीषण अपघातात 30 जण जखमी तर 10 जणांची प्रकृती चिंताजनक.